श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दरवर्षी साईबाबांच्या मंदिरामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात। रामनवमीच्या उत्सवाप्रमाणेच आज श्रीकृष्ण जन्मोत्सव जो आहे तो उत्साहामध्ये मंदिरात पार पाडण्यात आला। त्यानिमित्ताने प्रज्ञा मॅडम पुणे यांचं एक अतिशय सुमधुर असं कीर्तन झालं। त्यानंतर 12 वाजता बरोबर श्रीकृष्ण जन्माचा पाळणा गायण्यात आला आणि सौभाग्यवतींनी जे आहे त्याला औक्षण केलं आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा श्रीकृष्ण जन्मोत्सव जो आहे तो साजरा करण्यात आला। त्यानंतर शेज आरती झाली आणि मग गोकुळाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आणि तो फक्त भारतासाठी नाही, जगातल्या प्रत्येक जीवासाठी तो जन्मोत्सव तितकाच आनंदाचा आहे। आणि बाबांच्या ठिकाणी तर हा उत्सव आणखीन उत्साहात साजरा केला जातो। सगळ्याच देवस्थानी होता, पण बाबांच्या ठिकाणी सगळे जगातले लोक येतात, त्यामुळे हा नक्कीच विशेष आहे। हो, ती बाबांचीच कृपा आहे, सद्गुरूंची असीम कृपा आहे आणि आपली श्रद्धा आणि विश्वास असेल तर बाबा नक्की बोलून घेतात, त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे। फार कृतकृत्य वाटतं, समाधान वाटतं की आयुष्यात जे काही शिकलोय चांगलं ते सगळं सत्कारणी लागते, योग्य ठिकाणी समर्पित होते आणि ही खरी सेवा आहे, ती मनापासून समर्पित व्हावी आणि बाबांनी ती नेहमीच